यानंतर एक मोठी अपडेट आहे। मवियाची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मवियाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत। तर प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याची माहिती आहे। जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं कळत आहे। दरम्यान मवियाचे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। थोड्याच वेळापूर्वी मवियाच्या या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि तेव्हाची दृश्य प्रकाश आंबेडकर जे मागच्या बैठकीला त्यांनी निमंत्रण स्वीकारलं होतं पण स्वतः त्या बैठकीसाठी गेले नव्हते आणि ही जी आजची बैठक आहे या बैठकीसाठी ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यांना हात जोडून अभिवादन केल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलं आहे। दरम्यान पुष्पगुच्छ देऊन मवियामधील नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये नेमका जो काही जागा वाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाहीये तो सुटणार का याकडे लक्ष आहे। आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। प्रकाश आंबेडकर हे आता मवियामध्ये सामील होणार का हा सवाल आहे, कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं मवियामध्ये अजून आम्ही अधिकृतपणे प्रवेश केलेला नाहीये, चर्चा सुरू असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। आणि आता या बैठकीसाठी स्वतः प्रकाश आंबेडकर हे उपस्थित आहेत। त्यांना मवियामधील नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आहे। तेव्हाचे हे फोटोज आपण बघू शकतोय। संजय राऊत, बाळासाहेब थोरात असतील, इतरही जे नेते आहेत त्यांचं स्वागत करताना दिसत आहे। दरम्यान बैठकीमधील ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। तर चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे पण लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा आजच्या या बैठकीतून तरी सुटणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं समाधान होणार का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार लोकसभेच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार का हा सवाल या ठिकाणी आज उपस्थित होतोय। तर मुंबईमध्ये महत्त्वाची ही बैठक सुरू आहे, त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। प्रकाश आंबेडकर यांना या आधीच्या बैठकीसाठी सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं पण ते स्वतः त्या बैठकीला उपस्थित नव्हते। मात्र आजच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर हे स्वतः उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि सगळ्यांचं एकमत होणार का आणि अधिकृतपणे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा समावेश केला जाणार का ते बघावं लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल, मवियाची बैठक सुरू झाली आहे, महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? नक्कीच आपण पाहू शकतो की महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत आज प्रथम प्रकाश आंबेडकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं पाहायला गेलं तर पाठीमागच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख 3 पक्षाकडून प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला म्हणून अधिकृत पत्र काढलं होतं। त्यानंतर पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र सातत्याने प्रकाश आंबेडकर कुठेतरी महाविकास आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करतात, या माध्यमातून ती अधिकच्या कशा जागा आपल्या वाट्याला मिळतात याचा प्रयत्न करतात। सध्या पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी समोर 6 जागाचा एकूणच प्रस्ताव ठेवला अशी माहिती आपल्याला समोर येते। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा, अमरावती या प्रमुख जागा सध्या प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या वाट्याला मागत आहेत। खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचा यापूर्वी म्हणजे वंचित महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्याच्या आधी 12 जागाचा फॉर्म्युला ठरला होता 4 प्रमुख पक्षांना। मात्र आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये आज निश्चितच उपस्थिती लावली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी मवियाला 12-12चा फॉर्म्युला दिलेला होता आणि आता ते 6 जागा मागतायत असं तुम्ही म्हणताय। पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे आधीच जागा वाटपाचा जो मवियामधील 3 प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामधलाच तिढा अजून सुटलेला नाहीये आणि त्यातही आता प्रकाश आंबेडकर 6 जागा मागतायत असं तुम्ही सांगताय। खरंच पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांच्या वाटेला 6 जागा मिळाव्या यासाठी प्रकाश आंबेडकर स्वतः आग्रही आहेत। याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची भूमिका त्यांनी आजच्या बैठकीमध्ये मांडली जाणार आहे अशी शक्यता समोर येते आहे। इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याआधी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख या प्रमुख नेत्यांचं जे अधिकृत पत्र आहे ते सुद्धा पत्र मिळण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आग्रही आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की अधिकच्या जागा मिळवून घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर सध्या तरी महाविकास आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या बैठकीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।